नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजपासून आपण तुमच्या 10वीचा दुसरा भाग जो आहे त्यातला जो धडा आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम तो पाहणार आहे. म्हणजे सजीवांमध्ये ज्या काही जीवन प्रक्रिया असतात त्या आपल्याला या धड्यामध्ये बघायच्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला जो कंटेंट पाहायचा आहे त्याच्यामध्ये एकूण 4 गोष्टी आहेत. लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेसेस म्हणजे सजीव आणि त्यांच्यामध्ये आढळणाऱ्या जीवन प्रक्रिया. लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन म्हणजे सजीवांमध्ये जी काही ऊर्जा निर्मिती होते ती कशी होते. सम न्यूट्रियंट्स अँड एनर्जी इफिशियन्सी बघा काही अन्न घटक आणि त्या अन्न घटकांद्वारे मिळणारी ऊर्जा. सेल डिव्हिजन अ लाईफ प्रोसेस बघा सेल डिव्हिजन महत्त्वाचा मुद्दा आहे. सगळेच महत्त्वाचे आहेत पण सेल डिव्हिजन थोडासा महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा सेल डिव्हिजन म्हणजे पेशी विभाजन कसं होतं. आत्तापर्यंत तुम्ही पेशी विभाजन 9वीमध्ये असेपर्यंत शब्द ऐकला होता पण आता नेमकं पेशी विभाजन कसं होतं ते बघायचं आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला एकूण काहीतरी 7 प्रश्न लेट्स रिकॉलमध्ये दिलेले आहेत. पुस्तक उघडून पाहिलं तर सगळ्यात सुरुवातीला दिसतील. त्याच्यामधला पहिला जो आहे हाऊ आर द फूड स्टफ अँड देअर न्यूट्रियंट कंटेन युजफुल फॉर बॉडी. अन्नपदार्थ आणि त्याच्यापासून मिळणारे जी काही पोषक घटक असतात न्यूट्रियंट्स असतात ते आपल्या शरीराला कशा प्रकारे उपयुक्त असतात. बघा द बॉडी नीड अ व्हरायटी ऑफ न्यूट्रियंट्स सच ॲज प्रोटीन कार्बोहायड्रेट फॅट मिनरल विटॅमिन. आता तुमच्या सगळ्यांना माहिती आहे प्रोटीन कार्बोहायड्रेट फॅट मिनरल विटॅमिन. आत्तापर्यंत 9वीत असेपर्यंत तुम्ही हे शब्द खूपदा ऐकलेत. प्रथिने कर्बोदके त्याचबरोबर खनिजे जीवनसत्वे हे भरपूर या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिलेल्या आहेत. त्याचे रोलही बघितलेले आहेत. प्रोटीन जे असतं ते इट इज नीडेड टू build, maintain and repair muscle, blood, skin and bone and other tissues and organ in body. हे तुम्ही पाहिलेलंच होतं तरी सुद्धा आपण पुन्हा एकदा बघूया. हे जे असतं प्रोटीन्स प्रथिने जे असतात हे कशासाठी महत्त्वाचे असतात. बिल्ड मेंटेन रिपेअर काय करण्यासाठी कोणाला तर मसल स्नायू ब्लड स्किन अँड बोन्स म्हणजे बघा स्नायू जे असतात ब्लड म्हणजे रक्त स्किन म्हणजे त्वचा आणि बोन्स म्हणजे हाडे आणि ऑदर टिश्यू बाकीच्या काही उती असतील अँड ऑदर ऑर्गन इन द बॉडी आणि दुसरे काही अवयव शरीरातले असतील त्यांना बिल्ड करण्यासाठी त्यांची ग्रोथ झाली पाहिजे ते मेंटेन राहिले पाहिजेत. आणि त्याचप्रमाणे रिपेअर एखाद्या ऑर्गन इन बॉडी एखाद्या अवयवामध्ये जर बिघाड झाली तर ती दुरुस्त केली गेली पाहिजे त्यासाठी प्रोटीन महत्त्वाचे असतात. कार्बोहायड्रेट म्हणजे कर्बोदके बघा कार्बोहायड्रेटचा सगळ्यात मेन रोल असतो एनर्जी प्रोव्हाइड करायचा आणि ती एनर्जी प्रोव्हाइड केलेली असते ती स्टोअर करून ठेवायचा. त्याचबरोबर प्रोटीनचे भरपूर रोल असतात पण त्या रोलमधला सगळ्यात आत्ता आपल्याला बघायचा आहे तो ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट आहे. फॅट म्हणजे स्निग्ध पदार्थ जे असतात ते बघा एनर्जी सोर्सेस म्हणून यूज होतात. फॅट आणि कार्बोहायड्रेट हे मेनली एनर्जी सोर्स म्हणून यूज केले जातात. आणि ॲब्झॉर्ब विटॅमिन कॅरियर ऑफ विटॅमिन जे विटॅमिन असतात जीवनसत्वे त्यांना शोषून घेण्याचं काम हे फॅट करत असतं. बघा दुसरा जो क्वेश्चन आहे व्हॉट इज इम्पॉर्टन्स ऑफ द बॅलेन्स्ड डाएट फॉर बॉडी. बघा मग काय सांगितलेलं आहे की संतुलित आहार जो आहे तो आपल्या शरीरासाठी का महत्त्वाचा आहे. अ बॅलेन्स्ड डाएट इज इम्पॉर्टंट बिकॉज आवर बॉडी ऑर्गन अँड टिश्यूज नीड प्रॉपर न्यूट्रिशन टू वर्क इफेक्टिवली. बघा काय सांगितलेलं आहे की जे बॅलेन्स्ड डाएट असतं संतुलित आहार असतो हा सगळ्यात महत्त्वाचा असतो कारण आपल्या शरीरामधले जे अवयव असतात आणि उती असतात ह्यांना प्रॉपर न्यूट्रिशनची जे पोषक द्रव्य असतात अन्नपदार्थ असतात यांची गरज असते का तर तिने आपल्या शरीराने व्यवस्थित काम करावं म्हणून. विदाउट गुड न्यूट्रिशन आवर बॉडी इज अ मोर ससेप्टेबल टू डिसीज अँड इन्फेक्शन. जर आपल्याला हे गुड न्यूट्रिशन अन्नपदार्थापासून जे पोषक द्रव्ये मिळतात ही जर आपल्याला मिळाली नाहीत तर काय होऊ शकतं की आपली बॉडी आहे ती आजारांना इन्फेक्शनला लगेच बळी पडू शकते. तिसरा क्वेश्चन जो आहे विच डिफरंट फंक्शन आर परफॉर्म्ड बाय मसल्स इन बॉडी. बघा मसल्सना काय म्हणतात स्नायू. आपल्या शरीरामध्ये जे स्नायू आहेत त्यांची कोणकोणती कार्य आहेत. बघा 7वीत असताना हा धडा झालेला होता त्याच्यामध्ये मसल्सबद्दल तुम्हाला सांगितलेलं होतं. बघा त्यातलं पहिलं जे आहे मेन फंक्शन ऑफ मसल इज अ मूवमेंट हालचाल करणे हे सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन आहे. कंट्रीब्यूट टू द जॉईंट स्टॅबिलिटी जॉईंट म्हणजे सांधे जे असतात ते स्टेबल राहिले पाहिजेत त्यांच्यात स्टॅबिलिटी राहिली पाहिजे याच्यासाठी हे काम करतात. सर्क्युलेशन बघा सर्क्युलेटरी सिस्टीमसाठी सुद्धा हे उपयुक्त असतात. रेस्पिरेशन त्याचबरोबर डायजेशन
चौथा जो क्वेश्चन आहे, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द डायजेस्टिव्ह ज्यूस इन द डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता डायजेस्टिव्ह ज्यूस म्हणजे पाचक रस, जो कुठे आढळतो, डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये, पचनसंस्थेमध्ये आढळतो. बघा तर मग digestive juice has enzyme that break down the carbohydrate, प्रोटीन अँड फॅट. डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती पचनसंस्था म्हणजे पचन, आपलं जे अन्न आपण खातो त्याचं पचन होण्याचं काम करत असते. आपण जे अन्न घेतो त्याच्यामध्ये, त्या अन्नामध्ये वेगवेगळे कार्बोहायड्रेट असणार म्हणजे कर्बोदके असणार, प्रोटीन म्हणजे प्रथिने असणार, फॅट म्हणजे मेदस्निग्ध पदार्थ असणार आहेत. मग यांना ॲज इट इज नाही आपण घेऊ शकत, ते ब्रेकडाऊन झाले पाहिजेत, म्हणजे तसेच्या तसे आपण घेऊ शकत नाही. त्याच्या अगोदर काय झालं पाहिजे, ते बारीक बारीक कणांमध्ये ब्रेकडाऊन झाले पाहिजेत, आणि हे ब्रेकडाऊन करण्याचं काम कोण करत आहे, डायजेस्टिव्ह ज्यूस म्हणजे पाचक रस. बघा, व्हॉट इज द रोल ऑफ द सर्क्युलेटरी सिस्टीम इन द एनर्जी प्रोडक्शन. बघा, सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे परिवहन संस्था जी आहे हिचं एनर्जी प्रोडक्शनमध्ये, ऊर्जा निर्मितीमध्ये काय काम आहे. बघा, द सर्क्युलेटरी सिस्टीम डज नॉट प्रोड्यूस एनर्जी. सगळ्यात पहिल्यांदा तर लक्षात ठेवायचं की ही परिवहन संस्था आहे, ही एनर्जी प्रोड्यूस करायचं काम करत नाही. मग ही एनर्जीसाठी काय काम करते, इट अलाव द ट्रान्सपोर्ट ऑफ द एनर्जी रिच सबस्टन्सेस लाईक ग्लुकोज, फॅटी ॲसिड अँड अदर न्यूट्रियंट्स अँड ऑक्सिजन इन ब्लड टू द बॉडी सेल्स सो दे कॅन प्रोड्यूस एनर्जी. आता एनर्जी रिच सबस्टन्सेस, ज्यांच्यामध्ये एनर्जी स्टोअर करून ठेवलेली आहे, ज्यांच्यामध्ये एनर्जी आहे, असे कुठले सबस्टन्सेस, ग्लुकोज, सगळ्यांना माहिती आहे ग्लुकोज, फॅटी ॲसिड हे आपण बघितलेलं आहे 9वीत असताना. मग हे ग्लुकोज, फॅटी ॲसिड आणि अदर न्यूट्रिएंट्स जे आहेत, बरोबर आहे का, ह्यांना ट्रान्सपोर्ट करण्याचं काम जे आहे ते कोण करत आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम करत आहे. आणि त्याचबरोबर हे जे एनर्जी रिच सबस्टन्सेस आहेत त्यांच्याबरोबरच ऑक्सिजनसुद्धा गरजेचा असतो, बरोबर आहे. सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये काय केलं जातं, ऑक्सिजनसुद्धा, ऑक्सिजन इन ब्लड टू द बॉडी सेल, म्हणजे ब्लडमध्ये असलेला ऑक्सिजन तो सगळ्या बॉडी सेलला पुरवण्याचं काम कोण करत असतं, सर्क्युलेटरी सिस्टीम करत असते. बघा, आता हे आपण एकूण 5 प्रश्न बघितलेले आहेत. 2 जे आहेत ते तुम्ही सोडवायचे आहेत. मी सांगते पुढे जाऊन तुम्हाला कोणते सोडवायचे ते. बघा, आता तुमचं जे पुस्तक आहे त्याचं हा PDF पेज आहे, ते इथं मी दाखवलेलं आहे. तुम्हाला पुस्तकात आत्ता तुम्ही बघू नका, पुन्हा वाचू शकता. आत्ता तुम्ही स्क्रीनवर पहा. बघा, द लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेसेस, याची इंट्रोडक्शन तुम्हाला दिलेली आहे. बघा, व्हॅरियस ऑर्गन सिस्टीम्स आर कंटिन्युअसली परफॉर्मिंग देअर फंक्शन्स इन द बॉडी, म्हणजे आपल्या शरीरामध्ये खूप वेगवेगळ्या अशा ऑर्गन सिस्टीम काम करत असतात, बरोबर आहे का. अलॉंग विथ द व्हॅरियस सिस्टीम्स लाईक डायजेस्टिव्ह, रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी, एक्सक्रिटरी अँड कंट्रोल सिस्टीम, डिफरंट एक्सटर्नल अँड इंटरनल ऑर्गन्स आर परफॉर्मिंग देअर फंक्शन्स इंडिपेंडेंटली बट थ्रू अ कम्प्लीट कोऑर्डिनेशन. बघा, आपण हे अगोदर सुद्धा बघितलेलं, मागच्या वेळी सुद्धा मी शिकवताना तुम्हाला, आपल्याला एक 9वीत धडा होता त्यामध्ये आपण नर्वस सिस्टीम आणि जी कोणती आहे एक्सक्रिटरी सिस्टीम ह्या पाहिल्या होत्या. त्यावेळेस मी तुम्हाला इंट्रोडक्टरी पार्टमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या शरीरात वेगवेगळ्या सिस्टीम काम करतात. जशी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ही कशासाठी काम करते, तर पचन संस्था, पचन अन्नाचे होण्यासाठी. रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी, एक्सक्रिटरी ह्या सगळ्या सिस्टीम वेगवेगळ्या काम करत असतात. पण बघा काय सांगितलेलं आहे, डिफरंट एक्सटर्नल अँड इंटरनल ऑर्गन्स आर परफॉर्मिंग देअर फंक्शन्स इंडिपेंडेंटली. ह्या ज्या आहेत आपलं काम इंडिपेंडेंटली करतात, म्हणजे स्वतंत्रपणे करतात, बट थ्रू अ कम्प्लीट कोऑर्डिनेशन, पूर्णपणे समन्वय साधून. कोऑर्डिनेशन पाहिलं होतं आपण. बघा, मग कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय. मग ह्या सगळ्या सिस्टीममध्ये एकमेकांशी काय असतो, समन्वय असतो. धिस ओव्हरऑल सिस्टीम इज इन ॲक्शन इन मोर ऑर लेस सेम वे इन ऑल द ऑर्गॅनिझम. बघा, ह्या ज्या सगळ्या सिस्टीम आहेत, इज इन द ॲक्शन, ह्यांच्या ज्या ॲक्शन आपल्याला दिसून येतात, मोर ऑर लेस सेम वेज, सगळ्यांच्या कमी जास्त प्रमाणात सारखे असतात प्रत्येक ॲनिमलमध्ये. दोज आर इन नीड ऑफ कंटिन्युअस सोर्स ऑफ एनर्जी फॉर धिस पर्पज. बघा, ह्या सगळ्या सिस्टीम्सना गरज असते कशाची, एनर्जीसाठी. त्यांना काम करायचं आहे आणि ते काम करण्यासाठी गरज असते एनर्जीची. बघा, मग कार्बोहायड्रेट, फॅट,
अँड लिपिड आर द मेन सोर्स ऑफ दिस एनर्जी. बघा, कार्बोहायड्रेट, कर्बोदके, फॅट, मेद, स्निग्ध पदार्थ म्हणजे, अँड लिपिड्स हे जे आहेत यांची गरज असते. हे मेन सोर्स आहेत कशाचे? एनर्जीचे. अँड इट इज हार्वेस्टेड बाय द मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट इन ईच सेल. मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिका, ही सेल ऑर्गॅनली आहे. आणि बघा काय सांगितलेलं आहे, ही एनर्जी प्रोड्यूस हार्वेस्ट करण्याचं काम कुठून होतं? मायटोकॉन्ड्रिया, तंतुकणिका, जी प्रत्येक सेलमध्ये असते. इट इज नॉट लाईक दॅट ओनली फूड स्टफ इज अ सफिशियंट फॉर एनर्जी प्रोडक्शन बट ऑक्सिजन इज ऑल्सो नेसेसरी. बघा, फक्त अन्नपदार्थ एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी गरजेचे नाहीत, तर ऑक्सिजनसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. ऑल धिस दॅट इज फूड स्टफ अँड ऑक्सिजन आर ट्रान्सपोर्टेड अप टू द सेल व्हाया सर्क्युलेटरी सिस्टीम. बघा, हे जे सगळं काही आहे फूड स्टफ अँड ऑक्सिजन, हे ट्रान्सपोर्टेड केले जातात प्रत्येक सेलला. कुठल्या सिस्टीमनं? सर्क्युलेटरी सिस्टीमनं केले जातात, परिवहन संस्थेने. बिसाइड इट इज coordinated by the control system of body, that is each life processes contribute in its own way in the process of the energy production. आता ह्या सगळ्याला कोऑर्डिनेट करण्याचं काम, ह्या सगळ्याचा समन्वय साधायचं काम एक सिस्टीम करते, कंट्रोल सिस्टीम. बघा, म्हणजेच आपण जी नर्वस सिस्टीम पाहिलेली होती, कंट्रोल सिस्टीम, नियंत्रण संस्था, ती ह्याचं काम करत असते. याचाच अर्थ थोडक्यात प्रत्येक सिस्टीम आपलं आपलं कंट्रीब्युशन देत असते, आपला आपला सहभाग दाखवत असते एनर्जी प्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये. फंक्शनिंग ऑफ ऑल धीस प्रोसेसेस अल्सो रिक्वायर एनर्जी. ह्या प्रत्येक प्रोसेसला फंक्शन करण्यासाठी एनर्जीची गरज असते. ह्युमन अँड अदर ॲनिमल्स कन्झ्युम द फ्रूट अँड व्हेजिटेबल. आपण जे आहे किंवा प्राणी हे फ्रूट्स, फळे आणि भाज्या खात असतो. प्लांट्स आर ॲटोट्रॉप. सगळ्यांना माहिती आहे वनस्पती स्वयंपोषी आहेत. दे प्रिपेअर देअर ओन फूड. बघा, क्लोरोफिल प्रेझेंट असतात लीप्समध्ये, म्हणजे क्लोरोप्लास्ट ह्या सेल ऑर्गॅनिकमध्ये. प्रकाश संश्लेषण, फोटोसिंथेसिसच्या प्रक्रियेनं वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. दे युटिलाइज सम ऑफ द फूड फॉर देमसेल्स वेअर ॲज रिमेनिंग इज स्टोअर्ड इन द व्हॅरियस पार्ट लाईक फ्रूट, लिव्ह, स्टेम, रूट. मग ह्या वनस्पती आहेत त्यातले काही अन्न आहेत ते स्वतःसाठी वापरतात आणि राहिलेलं जे आहेत त्या स्टोअर करून ठेवतात. व्हॅरियस पार्ट ऑफ प्लांट लाईक कुठलं? फळे, पाने, खोड, मुळे यांच्यामध्ये. वी कन्झ्युम ऑल धिस व्हॅरियस प्लांट मटेरियल अँड ऑप्टेन डिफरंट न्यूट्रियंट लाईक कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन्स, विटॅमिन, मिनरल्स ॲटसेट्रा. बघा, मग आपण हेच वी कन्झ्युम ऑल धिस व्हॅरियस, हे आपण सगळे वनस्पतींचे अन्न खातो आणि त्यातून आपल्याला कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, विटॅमिन, मिनरल्स म्हणजे खनिजे हे आपल्याला मिळत असतात. विच फूड मटेरियल डू वी कन्झ्युम टू ऑप्टर देअर न्यूट्रियंट. बघा काय सांगितलेलं आहे. मग आपण कोणकोणतं फूड मटेरियल असतो ते खात असतो. वी ऑप्टेन द कार्बोहायड्रेट फ्रॉम मिल्क, फ्रूट, जॅगरी, केन शुगर, व्हेजिटेबल, पोटॅटोज, स्वीट मीट अँड सिरियल्स लाईक व्हीट, मेज, रागी, ज्वार, मिलेट, राईस ॲटसेट्रा. वी गेट 4 किलो कॅलरीज एनर्जी पर ग्रॅम ऑफ द कार्बोहायड्रेट. 1 किलो कॅलरी म्हणजे सगळ्यात स्मॉल 1 किलो कॅलरी जी असते ती इज इक्वल टू 1000 स्मॉल कॅलरीजच्या बरोबर असते. बघा, म्हणजे आपल्याला एवढ्या 4 किलो कॅलरी एनर्जी पर ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेटपासून भरपूर अशी एनर्जी मिळत आहे. लेट अस स्टडी द वे बाय विच धिस एनर्जी इज ऑप्टेन्ड. मग आता आपल्याला अभ्यास करायचा आहे, ही एनर्जी नक्की मिळते आपल्याला कशी. मेनी प्लेयर्स आर सीन कन्झ्युमिंग सम फूड स्टफ ड्युरिंग ब्रेक ऑफ द गेम्स. मेनी जे म्हणजे खूप खेळाडू जे असतात ते काय करतात, जो ब्रेक मिळतो त्यांना खेळाच्यामध्ये, तेव्हा आपल्याला वेगवेगळे अन्नपदार्थ घेताना दिसतात जे कार्बोहायड्रेट ज्याच्यात जास्त असतात, ज्याच्यातून त्यांना एनर्जी जास्त मिळते. मग हा फूड आपल्याला पण प्रश्नही बघायचा आहे. ही झाली इंट्रोडक्शन लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेसची. ह्याच्यामध्ये जर कुणाला काही शंका असेल तर मला तुम्ही नक्की विचारा. आता आपल्याला क्वेश्चन जे बघायचे आहेत, बघा, विच सिस्टीम इज इन ॲक्शन फॉर रिमूव्हल ऑफ द वेस्ट मटेरियल प्रोड्युस्ड इन द ह्युमन बॉडी. ह्याचं उत्तर तुम्ही मला लिहून पाठवायचं आहे. म्हणजे कोणती सिस्टीम जी आहे ती शरीरात नको असलेले पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करते. हाऊ आर द व्हॅरियस प्रोसेसेस ऑकरिंग इन द ह्युमन बॉडी कंट्रोल्ड इन हाऊ मेनी वे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या काही जीवन प्रक्रिया घडत आहेत त्यांना कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम कोणती सिस्टीम करते. व्हाय मे बी प्लेयर्स कन्झ्युमिंग धिस फूड स्टफ. म्हणजे एनर्जी मिळवण्यासाठी प्लेयर्स
वेगवेगळे कार्बोहायड्रेटयुक्त असे जे एनर्जी मिळेल असे अन्नपदार्थ का खात असतात? ह्या 3 प्रश्नांची उत्तरे तुम्ही मला लिहून माझ्या नंबरवर वैयक्तिक पाठवायचे आहेत. ग्रुपवर कोणीसुद्धा पाठवायची नाहीत. आणि हे यूट्यूब चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करा, म्हणजे ग्रुपवर एखादा व्हिडिओ जरी राहून गेला तरी तुम्हाला तो यूट्यूब चॅनेलवर दिसून जाईल. आणि कोणाला काहीही शंका असली तरी मला मेसेज करून सांगू शकता किंवा खाली मेसेज करून तुम्ही मला सांगू शकता.